आज मी करणार आहे दोडक्याची भाजी. दोडक्यावरची साल काढून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर त्याला अशा प्रकारे कट करा. दोडक्याच्या बारीक बारीक फोडी कट करून घ्या. सर्व फोडी कट करून घेतल्या आहेत. आपण बघू शकता. गॅस चालू करा. त्यावर कढई ठेवा. त्यामध्ये तेल टाका. तेल चांगलं गरम झाल्यास त्यामध्ये मोहरी टाका. मोहरी चांगल्या प्रकारे कढल्यास त्यामध्ये लसूण टाका. त्यालाही लालसर होऊ द्या. त्यानंतर कट केलेले दोडके टाका. त्याला 2-3 मिनिटं मिक्स करून घ्या. चांगल्या प्रकारे मिक्स करत राहा. त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, हळदी पावडर, काळं तिखट, चवीनुसार मीठ टाका. त्याला मिक्स करा. 2 मिनिट मिक्स केल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणा चटणी टाका. त्यालाही मिक्स करून घ्या. त्यामध्ये 1 वाटी पाणी टाका. अशा प्रकारे त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या आणि बारीक गॅसवर उकळी येऊ जोपर्यंत ठेवा. चांगली शिजली पाहिजे. त्यामध्ये कोथिंबीर टाका. त्याला मिक्स करून घ्या. 2-3 मिनिटांनंतर सर्व पाणी आटून जाईल आणि दोडक्याची भाजी तयार आहे. मी केलेली दोडक्याची भाजी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.